नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत शब्दांचे व्यवस्थित अर्थ समजतील, धड्यांचे अर्थ समजतील आणि कवितांचे अर्थ समजतील. त्याचबरोबर आपण व्याकरणाचा भागसुद्धा या चॅनलमध्ये बघणार आहोत. आज आपण पाहतोय संस्कृतचं 8वीचं संपूर्ण पुस्तक जे आहे, संपूर्ण संस्कृत त्याचं 8वीचं पुस्तक पाहतोय. वर्ष आहे 2020 आणि महाराष्ट्र बोर्डचं हे पुस्तक आहे, जे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमसाठी सेमच आहे. दुसरा धडा आपण बघतोय कह, का आणि किम. ओके, सो इथे आहे कह, का आणि किम. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कह बघितलेला आहे, जे पुल्लिंगसाठी वापरतो. त्याच्यानंतर का बघितलेला आहे, जे स्त्रीलिंगासाठी वापरतो. आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण किम पाहणार आहोत, जे नपुसकलिंगासाठी आपण वापरणार आहोत. ओके, सो नपुसकलिंगासाठी आपण एतद आणि तद हे शब्द पाहणार आहोत. जर एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपल्या जवळ असेल तर आपण त्याला एतद हे वापरून दाखवू शकतो, आणि जर एखादी गोष्ट आपल्यापासून लांब असेल तर आपण तद हा शब्द वापरून ती गोष्ट दाखवू शकतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण पहिलं बघूया. हे झाड आहे. ओके, तर आता मराठीत मी कसं बोलणार, हे झाड, कारण झाड हे नपुसकलिंग आहे. ओके, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग हे 3 लिंग व्यवस्थित समजले पाहिजेत. ओके, पुल्लिंग म्हणजे आपण एखादा पुरुष दाखवतो, म्हणजे मुलगा, जिथे आपण तो शब्द यूज करतो, तो मुलगा, तो चेंडू. ओके, तर अशा शब्दांना, ज्या शब्दांना आपण तो लावतो ते पुल्लिंग शब्द होतात. सेकंड स्त्रीलिंग, स्त्रीलिंगमध्ये ती वही. ओके, जिथे जास्त करून इकारांत शब्द येतात, ती वही, ती शाळा, ती आई, याला आपण स्त्रीलिंगी शब्द म्हणतो. नपुसकलिंग म्हणजे असे शब्द जे पुल्लिंगात पण येत नाही आणि स्त्रीलिंगात पण येत नाही, त्याला आपण नपुसकलिंग म्हणतो. फॉर एक्झाम्पल झाड, तर आपण बोलतो ते झाड. ओके, जिथे तेचा साऊंड येतो, जिथे ते वापरतो, ते घर, ते पेन. ओके, तर असे शब्द असतात ते नपुसकलिंग असतात. आणि आज आपण संस्कृतमध्ये हे जे शब्द बघणार आहोत ते नपुसकलिंग शब्द पाहणार आहोत. सो एतद, आता इथे एक्झाम्पल दिलं, एका झाडाचं चित्र दिले तुम्हाला, तर झाड जवळ आहे आपल्या, मग मी कसं दाखवणार, मराठीमध्ये कसं बोलणार, हे झाड. पण जर तेच तुम्हाला संस्कृतमध्ये बोलायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागणार एतद ओके, आता इथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे महत्त्वाची, की जे शब्द मराठीमध्ये नपुसकलिंग असेल, जसं की ते झाड हे नपुसकलिंग आहे, पण संस्कृतमध्ये आपण वृक्षः असा शब्द म्हणतो. ओके, सो वृक्ष हा शब्द संस्कृतमध्ये पुल्लिंगी शब्द होतो, कारण त्याला विसर्ग लागतात. म्हणून आपण एतद वृक्षः असं नाही बोलणार. आपण पुल्लिंगी शब्द कुठला वापरलेला आहे, आपण आधी शिकलो पुल्लिंग शब्द, ह्याच्यामध्ये आपण क मध्ये काय शिकलो, एषः ना, मग आपण एषः वृक्षः असंच म्हणणार. आता इथे तुम्हाला जे एक्झाम्पल दिले ते झाडाचं नसून त्याच्यातमध्ये ही येलो कलरची तुम्हाला जे फळं दिसत आहेत त्याचं एक्झाम्पल आहे, कारण संस्कृतमध्ये फल हा शब्द नपुसकलिंग आहे, म्हणून तो फलम असा होतो. ओके, सो इथे आहे एतत् फलम म्हणजे हे फळ, एतत् पतती हे पडते. ओके, हे फळ आहे आणि हे पडतंय. किम पतती, काय पडतं, एतत् फलम पतती, हे फळ पडतं. ओके, अशी वाक्यरचना तुम्हाला करायची. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिले कमळांचं. आता ही कमळं खूप लांब आहेत, खूप दूर आहेत. ओके, तर आपण त्यांना कसं काय म्हणणार, तत्कमलम. तत्कमलम म्हणजे ती कमळे. तत् विकसती, ती फुलतात. विकसती म्हणजे त्यांचा विकास होतो, ब्लॉसम. ओके, तत् विकसती, ती फुलतात. किम विकसती, कोण विकसित होतात, तत् कमलम विकसती, ती कमळे विकसित होतात. ओके, अशी वाक्यरचना करायची आहे. सो इथे तुम्हाला समजले की इथे फळाचं एक्झाम्पल दिलं आहे, इथे फुलाचं एक्झाम्पल दिलं आहे. म्हणजे संस्कृतमध्ये फळं आणि फुलं हे शब्द नपुसकलिंगामध्ये मोडतात. त्याच्यानंतर नवीन शब्द तुम्ही शिकलात, पतती म्हणजे पडणे आणि विकसती म्हणजे ब्लॉसम किंवा त्यांचा विकास होणे. आता तुम्हाला एक कृती दिलेली आहे,
सो कृतीमध्ये आहे क्रियापद योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति. म्हणजे क्रियापद तुम्हाला करता दिलेला आहे, तुम्हाला इथे क्रियापद ओळखायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे. आता पहिला शब्द आहे तुम्हाला चित्रामध्ये दिसतो की तो पंखा आहे, फॅन. ओके, सो फॅनला संस्कृतमध्ये म्हणतात व्यजनम. ओके, तो पंखा. ओके, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो तो पंखा, म्हणजे मराठीमध्ये आपल्याला पंखा हा पुल्लिंग होऊन जातो, पण संस्कृतमध्ये आपण व्यजनम बोलतो. ओके, जर तुम्हाला एक गोष्ट सांगते, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यासाठी जे बेसिक वर्ड लक्षात ठेवायचे ते तुम्हाला पुल्लिंगासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवाय रामः, स्त्रीलिंगासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे माला आणि नपुसकलिंगासाठी लक्षात ठेवायचे तुम्हाला वनम. ओके, सो तुम्हाला एक सोपी ट्रिक जर सांगितली तर जे सगळे पुल्लिंग शब्द असतात त्यांच्या बाजूला विसर्ग असतात, जे स्त्रीलिंग शब्द असतात त्यांचा एंडिंग साऊंड हा आने होतो आणि जे नपुसकलिंग असतात त्यांच्या शेवटी नेहमी तुम्हाला काय दिसणार, हलंत दिसणार. जसं तुम्हाला इथे दिसते मला हलंत आहे, म्हणजे मला हलंत किंवा तुम्हाला टिंब दिसणार त्याच्यावर. ओके, टिंब किंवा म असं. इथे पण बघाल तर तुम्हाला टिंब दिसतो आहे अनुस्वार, इथे तुम्हाला म दिसतोय, इथे तुम्हाला म दिसतोय. मग जर तुम्हाला ओळखायचं असेल, जर तुम्ही कन्फ्यूज होतात, कारण आता तुम्ही नव्याने संस्कृत शिकताय तर तुम्हाला ग्रामरची एवढी ओळख नाही आहे, तर यासाठी एक सोपी लक्षात ठेवा ट्रिक की जिथे एंडिंगला तुम्हाला म दिसेल, हलंतवाला म किंवा अनुस्वार दिसेल, तिथे तो एक काय असणार, नपुसकलिंग असणार. तर व्यजनम इथे तुम्हाला म दिसतं, म्हणजे व्यजनम पंखा काय आहे तुमचं इथे संस्कृतमध्ये नपुसकलिंगात आहे. मग व्यजनम आणि तो पंखा काय होतोय, तो पंखा फिरतोय, मग तुम्ही काय लिहिणार, भ्रमती. हा शब्द आपण वापरलेला आहे. ओके, जेव्हा आपण स्त्रीलिंग म्हणजेच एषा आणि साची ॲक्टिव्हिटी केली होती भाषा अभ्यास या आधीची व्हिडिओ जस्ट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्रियापदांचे अर्थ सांगितले होते. त्याच्यामध्ये भ्रमती हा शब्द होता. भ्रमती म्हणजे फिरणे. तर व्यजनम भ्रमती, भ्रमती. ओके, अपत्य, अपत्य म्हणजे छोटासा बालक, शिशु ज्याला आपण म्हणतो, तो हसतोय, मग आपण काय लिहिणार, अपत्यम हसती, ते मूल म्हणतो की नाही आपण. जलम, पाणी काय आहे, पाणी वाहतं आहे. ओके, मग काय लिहिणार, जलम वहती, वहती. रेलयानम म्हणजे आगगाडी, ट्रेन, ती काय होते, धावते, तर काय लिहिणार आपण, रेलयानम धावती. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या कृतींची उत्तरं मिळाली आहेत. आता इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितली, एक गेम खेळायचा आहे तुम्हाला, जो शाळेत मे बी काही जणांच्या होईल, तो मी समजावून सांगते काय असतो. शिक्षकः एकैकं शब्दं वदति, शिक्षक एक एक शब्द सांगतील. शब्दस्य लिंगम ज्ञात्वा छात्राः क्रियां कुर्वन्ति, आणि शब्दाचं लिंग ओळखून, म्हणजे ते पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे, ते ओळखून मुलं त्यानुसार कृती करतील, क्रिया करतील. आता इथे एक्झाम्पल दिले, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, यदि पुल्लिंग शब्द जर पुल्लिंग शब्द असेल, टीचरांनी एखादा शब्द बोलला आणि जर तो शब्द पुल्लिंगी असेल तर छात्राः हस्तम उपरी कुर्वन्ति, तर छात्र मुलं त्यांचे हात वर करतील. यदि स्त्रीलिंग शब्द तर्हि तालिका वादनम, जर शिक्षकांनी म्हणजे एखादा शब्द बोलला आणि तो शब्द जर स्त्रीलिंगी असेल तर मुलं सगळे टाळ्या वाजवतील, आणि जर शब्द नपुसकलिंग असेल तर मुलं ओम असा ध्वनी बोलतील, म्हणजे ओम बोलतील. तर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आहे. आता इथे ते शब्द सांगितले तुम्हाला, तर आपण ही ॲक्टिव्हिटी आता इथे करूया. अश्वः. ओके, अश्वः मध्ये तुम्हाला हे 2 डॉट दिसत आहेत, म्हणजे तो शब्द काय आहे, पुल्लिंग शब्द आहे. मग पुल्लिंग शब्दासाठी तुम्हाला काय करायचे आहेत, हात वर करायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंड शब्द वृद्धा. आता वृद्धा बोलताना मी शेवटचा वर्ड काय बोलते, वृद्धा. आचा साऊंड येतोय तुम्हाला, मी सांगितलेलं तुम्हाला आचा साऊंड म्हणजे स्त्रीलिंग शब्द, म्हणजे तुम्हाला आता काय करायची आहे, टाळी वाजवायची आहे. ओके, समजते तुम्हाला. नेक्स्ट आहे पर्णम. आता इथे पर्णमच्या इथे तुम्हाला काय दिसतंय, हा म दिसतोय. आता तुम्ही कधी सांगितलेलं नपुसकलिंग असताना, त्याच्यामुळे तुम्हाला आता काय म्हणायचं आहे, ओम. ओके, ह्या ज्या क्रीडा आहेत किंवा ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गेम थ्रू तुम्हाला काय करता येईल, वेगवेगळ्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये इझिली समजतील. त्याच्यानंतर पुढचा शब्द बघूया. आता इथे तुम्हाला आपोआप कळेल की ते काय आहेत, 2 डॉट आहेत, म्हणजेच विसर्ग आहे, म्हणजे तो पुल्लिंग शब्द आहे, म्हणजेच काय तुम्हाला हात वर करायचे आहेत.
एषः शब्द बघा त्याच्या पुढचा, इथे पण 2 डॉट आहेत तुमचे आणि त्यामुळे इथे पण हा पुल्लिंग शब्द आहे, म्हणजे तुम्हाला हात वर करायचे आहेत. पेटिका शब्द आहे, पेटिकाचा शेवटचं अक्षर आहे का. का मध्ये क प्लस आ येतो. आ म्हणजे स्त्रीलिंग, म्हणजेच तो काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे, तुम्हाला टाळी वाजवायची आहे. पुढचा शब्द आहे गगनम, इथे म हलंत आहे आणि इथे पण म म्हणजे नपुसकलिंग, म्हणजे तुम्हाला ओम बोलायचं आहे. पुढे परत शब्द घेऊया हस्त. हस्तमध्ये 2 डॉट आलेले आहेत, म्हणजेच विसर्ग आहे, म्हणजेच पुल्लिंग शब्द आहे, म्हणजे हात वर करायचे. पुढचा शब्द आहे सा. सा मध्ये पण आचा साऊंड आहे, सा, त्याच्यामुळे काय आहे, तो स्त्रीलिंगी शब्द आहे आणि तुम्हाला टाळी वाजवायची आहे. पुढचा शब्द आहे चषकः. चषकचा अर्थ सांगते. चषकः याचा अर्थ होतो ग्लास. ओके, पेला, पाण्याचा पेला. इथे पण तुम्हाला काय दिसतंय, 2 डॉट दिसत आहेत, म्हणजे पुल्लिंग शब्द आहे तो. ओके, म्हणजे तुम्हाला हात वर करायचे आहेत. पुढे शब्द आहे कुपी. आता अर्धे जण कन्फ्यूज होऊन जातील इथे की कुपीचा एंडिंग वर्ड ई आहे. तर लक्षात ठेवा, स्त्रीलिंगी वर्डचे एंडिंग एकतर आने येतात, जसं की तुम्ही इथे पेटिका बघितलं, तसंच ई वाले साऊंड सुद्धा येतात स्त्रीलिंगी शब्दातच. त्याच्यामुळे जरी कुपी आलं, कुपीसाठी तुम्हाला संस्कृतमध्ये एक फंडामेंटल जो शब्द आहे तो आहे नदी, तो तुम्हाला पाठ करायचा. हे जे शब्द आहेत राम, माला, वनम, त्याच्यानंतर नदी, हे तुम्हाला मी अजून शिकवले नाही आहेत, पण ते तुमच्या कानावर आता सध्या असू द्या, जेणेकरून जेव्हा मी शिकवेन तेव्हा तुम्हाला अंदाज येईल. ओके, सो कुपी म्हणजे ज्या शब्दांचा एंडिंग ई अशा साऊंडने होतो, ओके, ई साऊंडने जेव्हा होतो ते सुद्धा स्त्रीलिंगी शब्द असतात. ओके, तत् शब्द तुम्ही इथे बघितला आणि तत् शब्द काय आहे, नपुसकलिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय बोलायचं आहे, ओम. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या कृती करायच्या आहेत. सो पुढचा शब्द जो आहे तो आहे वनम. इथे मी सगळे शब्द घेते जेणेकरून तुमचं काहीच डाऊट राहायला नको. एंडिंगला म आहे, म्हणजेच नपुसकलिंग वर्ड आहे, म्हणजेच तुम्हाला ओम म्हणायचं आहे. परत इथे पात्रम, पात्रम म्हणजे भांड, तिथे पण एंडिंगला तुम्हाला हलंतवाला म दिसतोय. हा जो हे जे चिन्ह दिसते तुम्हाला हे वालं, त्याला हलंत म्हणतात. ओके, चिन्हांची नावं लक्षात ठेवा. ओके, हलंत आहे म्हणजेच तुमचं नपुसकलिंग आहे, पुन्हा ओम म्हणायचं आहे. नदी शब्द आहे, जसं की कुपी शब्द होता, इकारांत म्हणजे एंडिंगला, इकारांत याचा अर्थ होतो एंडिंगला ई साऊंड. ओके, सो कुपी, ई, नदी, ई, तुम्हाला कळते का, म्हणून मी खेचून शब्द म्हणते जेणेकरून तुम्हाला साऊंड कळेल. सो जिथे ई साऊंड आहे तो स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजेच तुम्हाला टाळी वाजवायची आहे. एशामध्ये पण आ साऊंडवाला आणि ई साऊंडवाली, परत तीच गोष्ट सांगते का तर लक्षात राहावी. सो आ मध्ये पण तुम्हाला काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजे पुन्हा टाळी वाजवायची आहे. स्थालिका, परत आ साऊंड आहे, स्थालिका म्हणजे ताटली, प्लेट. स्थालिका, का कसा बनतो, क प्लस आ, म्हणजे आचं साऊंड आहे, पुन्हा टाळी वाजवायची कारण स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढचा शब्द आहे फलम. तुम्हाला म हलंत दिसतो आहे. फलम म्हणजे फ्रूट, फळ, म्हणजेच तुमचं काय नपुसकलिंग आहे, नपुसकलिंग शब्द म्हणजेच ओम बोलायचं आहे. यानम, यानम म्हणजे गाडी, व्हेकल. ओके, एखादी. सो यानमचा म हलंत आहे, म्हणजेच काय तुम्हाला नपुसकलिंग ओम शब्द म्हणायचा आहे. पुरुषः, पुरुषः मध्ये काय आहे, तुम्हाला हे 2 डॉट दिसत आहेत, म्हणजेच विसर्ग आहे, म्हणजेच तुम्हाला काय बोलायचं, पुल्लिंग शब्द आहे आणि हात वर करायचे. पुढचा शब्द आहे एतत. इथे तुम्ही आत्ताच वाचला, आज आपण पाठ केले एतत. सो एतत हा नपुसकलिंग शब्द आहे, एंडिंगला त आहे, त्याच्यामुळे तो काय झालेला आहे, नपुसकलिंग म्हणजे ओम म्हणायचा आहे. आणि उदरम, इथे म हलंत आहे, त्याच्यामुळेच नपुसकलिंग आहे आणि ओमच बोलायचं आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न काय काय जणांच्या मनामध्ये आला असेल की इथे तर शब्द एतद आहे, म्हणजे द आहे आणि त्याला हलंत आहे, पण इथे तर त लिहिलेला आहे आणि तला हलंत केलेला आहे. ओके, एक मिनिट. ओके, तर असा डाऊट असेल तर मी तो डाऊट क्लिअर करते की इथे त आणि द हे दोन्ही एकच मानले जातात. ओके, त्याच्यामुळे तुम्ही एतद लिहा किंवा एतत लिहा, तद लिहा किंवा तत लिहा, याचा दोघांचा अर्थ एकच होतो. ओके, त्याच्यामुळे काही कन्फ्यूज होण्याची गरज नाही. पुस्तकात ते ॲक्च्युली त्याच्यासाठीच दिले की तुम्हाला हे दोन्ही शब्द समजावेत की दोघांचा अर्थ एकच होतो. म्हणून तुम्ही एतत लिहिलं तरी तुम्हाला तेवढेच मार्क मिळणार आणि एतत लिहिलं तरी तेच मार्क मिळणार. ओके, आय होप तुम्हाला नपुसकलिंग म्हणजे स्किम हे तुम्हाला कळलं असेल. ओके, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की जेव्हा पुल्लिंग शब्दाला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तेव्हा तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी कह वापरता. जर स्त्रीलिंगाला जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही प्रश्न विचारताना का वापरता, असा शब्द का.
आणि जर नपुसकलिंगाचा शब्द असेल आणि जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला किम हा शब्द वापरावा लागतो. जसं की इथे त्यांनी प्रश्न विचारला किम पतती. ओके, कारण त्याचं उत्तर कशामध्ये येणार होतं? नपुसकलिंग म्हणजे फलम. ओके, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण तुम्ही पुढे पुढे जसे जाल तसे तुम्हाला प्रश्न उत्तरे येणार आणि त्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न येतो संस्कृतमध्ये पुढे जाऊन की प्रश्न निर्माणम कुरुत, म्हणजे तुम्हाला प्रश्न बनवायचे असतात आणि त्यासाठी जर तुम्हाला हे बेसिक रूल माहिती नसतील तर तुम्हाला ते खूप कठीण जाईल. ओके, पुढे आपण भाषा अभ्यास बघूया. ह्याचाच पेज नंबर 7 तुमचा हा भाषा अभ्यास आहे. शब्द हा तुम्हाला इथे काही शब्द सांगितलेले आहेत. ओके, आणि तुम्हाला इथे सह, सा आणि तत असे 3 बॉक्स दिलेत. एकदम सोपं आहे. आता जसं मी तुम्हाला एक इझी ट्रिक सांगितली की जे 2 विसर्ग असतात ते शब्द सगळे काय असतात? पुल्लिंग शब्द असतात. आ किंवा ई ज्याचे साऊंड असतात ते सगळे शब्द स्त्रीलिंगी असतात. तत किंवा हलंत म हे जे शब्द असतात ते काय असतात? नपुसकलिंग असतात. ओके, तर तुम्हाला ह्या गोष्टी आता आपण जे ओम बोललोय, टाळी वाजवले, हात वरती केले, ह्या गेमने आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर कट समजलेल्या आहेत. तर तुम्हाला आता भाषा अभ्यास करताना हीच गोष्ट करायची की जिथे जिथे आता एवढे सगळे हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे हे 2 दिसतंय तुम्हाला 2 विसर्ग ते शब्द आहेत. म्हणजे चंद्र शब्द आहे तुमचा, त्याच्यानंतर अश्व शब्द आहे आणि वृद्ध शब्द आहे. हे 3 शब्द जर तुम्ही नीट बघितले तर त्यांना 2 डॉट म्हणजेच काय विसर्ग दिसत आहेत. मग ते सगळे शब्द कशामध्ये येणार? ह्या बॉक्समध्ये येणार. समजलंय? म्हणजे तुमचं चंद्र कट झालं, तुमचं अश्व कट झालं आणि वृद्ध कट झालं. आता उरलेले शब्द काय आहेत? आपल्याला सावाले शब्द आहेत. ओके, तर सावाले म्हणजे ज्याचा एंडिंग साऊंड आ किंवा ई येतो, जसं की लता, पादरक्षा. पादरक्षा याचा अर्थ होतो चप्पल. ओके, पाद याचा अर्थ होतो पाय आणि रक्षा म्हणजे रक्षण करणं. जी पायाची रक्षा करते ती पादरक्षा म्हणजे चप्पल. नंतर आहे शाटिका. शाटिकाचा एंडिंग साऊंड का आवा म्हणजे काय येतो? आकारांत शब्द आहे. शाटिकाचा अर्थ होतो साडी, स्त्रीलिंगी शब्द. आणि पेटिका, पेटिकाचा अर्थ होतो पेटी, सूटकेस, बॅग. ओके, सो हे सगळे शब्द गोल राऊंडवाले मध्ये जाणार. आता उरलेले शब्द काय तुम्हाला दिसत आहेत? पत्रम, दुग्धम. दुग्धम म्हणजे दूध. ओके, पत्र म्हणजे लेटर. विमानम एरोप्लेन आणि गृहम, गृहम म्हणजे घर. आता हे जे शब्द आहेत ते शब्द तुम्हाला कशात मध्ये जाणार? तत म्हणजे नपुसकलिंग शब्दात जाणार. ओके, कळले तुम्हाला? अगदी सोपं, साधं, सिंपल असं तुम्हाला ट्रिकने मी सांगितलेलं आहे. ओके, पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 जसं मी तुम्हाला सांगितलं की संस्कृतमध्ये इम्पॉर्टंट प्रश्न असतो प्रश्न निर्माणम कुरुत. ते आत्तापासून तुम्हाला ह्या धड्यापासून सुरुवात होते, कारण तुम्हाला कह, का आणि किम हे कसं वापरायचं हे सांगितलेलं आहे. सो तुम्हाला एक एक्झाम्पल दिले की प्रश्न कसे बनतात. तुम्हाला एक वाक्य दिले, यथा म्हणजे एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, मृगः धावती. मृगः म्हणजे हरिण. ओके, मृगः म्हणजे कोणी मोर समजणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मृगः या शब्दाचा अर्थ होतो मोर. आता मोर आहे ते तुम्हाला 2 विसर्ग दिसतात, म्हणजे तुम्हाला कळालंय तो शब्द काय आहे? पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे? व्हेरी गुड, तुम्हाला कळालंय. मृगः शब्दाला 2 डॉट आहेत, म्हणजेच तो काय आहे? पुल्लिंग शब्द आहे. पुल्लिंग शब्दासाठी आपण काय वापरतो प्रश्न विचारताना? कह. त्याच्यामुळे तुम्ही मृगः शब्दाच्या ऐवजी काय टाकणार प्रश्न विचारताना? कह. मग तुम्ही प्रश्न काय विचारणार? कह धावती, कोण धावतो? तर उत्तर काय तुम्हाला मिळणार? मृगः धावती. सो तुम्हाला असे काय बनवायचे? क्वेश्चन बनवायचे. पहिला आपण क्वेश्चन बनवायला चालू करूया. छात्रः लिखति. ओके, प्रश्न सॉल्व कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवते. स्टेप बाय स्टेप जा. पहिलं, तुमचा कर्ता काय आहे? छात्रः. छात्रहला 2 काय आहेत? विसर्ग आहेत, म्हणजे त्याचं लिंग काय आहे? पुल्लिंग. पुल्लिंग शब्दासाठी प्रश्न विचारताना आपण काय वापरतो? कह. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न कसा बनवणार? कह लिखती. कळलंय तुम्हाला? व्हेरी गुड. पुढे जाऊया. कर्ता काय आहे? फलम. वरती काय आहे त्याच्या? अनुस्वार. अनुस्वार म्हणजेच काय? तो कुठला आहे? नपुसकलिंग शब्द आहे. ओके, नपुसकलिंग शब्दाला प्रश्न विचारताना आपण काय विचारतो? किम. ओके, किमने प्रश्न विचारतो आपण. मग तुमचा प्रश्न काय बनणार?
किम पतती, काय पडते. ओके. नेक्स्ट, कर्ता कोण आहे? बालिका. शेवटचा वर्ड काय आहे? का. का म्हणजेच काय येतं इथे? आकारांत शब्द म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे प्रश्न विचारताना आपण काय वापरणार? का वापरणार. का गायती, उत्तर काय येणार? बालिका गायती. आपल्याला उत्तर लिहायची नाहीत, आपल्याला प्रश्न बनवायचे, त्याच्यामुळे प्रश्न काय बनणार तुमचा? का गायती. नेक्स्ट आहे मर्कटः खादती. मर्कटः म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं माकड, खादती म्हणजे खातो. कर्ता काय आहे तुमचा? मर्कटः. 2 डॉट आहे त्याच्यामुळे तो काय आहे? पुल्लिंग शब्द आहे. पुल्लिंग शब्दाचा प्रश्न विचारताना आपण कह वापरतो. मग तुमचा प्रश्न कसा बनतो? कह खादती. समजले? त्याच्यानंतर एषा पश्यती. आता एषामध्ये हा शब्द आहे एषा म्हणजे ही. ओके, दिस. सो एषामध्ये शा बोला तुम्ही, काय साऊंड येतं? श प्लस आ साऊंड आला म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे तो. स्त्रीलिंगी शब्द क्वेश्चन विचारताना आपण काय वापरतो? तिथे का हा शब्द वापरतो. त्याच्यामुळे प्रश्न काय बनतो तुमचा? का पश्यती. ओके. सो समजलेले आहे तुम्हाला प्रश्न कसे बनवायचे आहेत ते. ओके, ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, त्याच्यामुळे हिचा जास्तीत जास्त अभ्यास करा. पुढे तुम्हाला एक स्टोरी दिलेली आहे. ओके. तालिकातः शब्दान चित्वा कथाम पूरयत. ओके, एक स्टोरी दिलेली आहे. आता ही जी स्टोरी आहे ती तुम्ही लहानपणी ऐकले, थर्स्टी क्रो, तहानलेला कावळा. तीच तुम्हाला स्टोरी संस्कृतमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत मध्ये. ओके, स्टोरी आपण चालू करूया. एकः डॅशः, सॉरी डॅशः चुकून झालं ते. एकः डॅश अति तृषातः. ओके, एक म्हणजे एक. आता इथे तुम्हाला चित्रात कोण दिसतोय? कावळा दिसतोय की नाही? त्याच्यामुळे कावळ्याला आपण काय वापरलाय शब्द? काकः. काय वापरलाय? काकः. मग तुमचं काय उत्तर आहे पहिल्या ह्याच्यामध्ये? काक म्हणजे कावळा. क्रो. एकः काकः अति तृषार्तः. एक कावळा अतिशय तहानलेला होता. तृषार्तः म्हणजे तहानलेला, थर्स्टी. सह म्हणजे तो, अत्र तत्र इथे तिथे, डॅश. डॅशच्या इथे काय येणार? भ्रमती. भ्रमती म्हणजेच काय? फिरत होता. ओके, तो इकडे तिकडे फिरत होता. किंतु जलम नास्ती. किंतु म्हणजे बट, परंतु त्याला पाणी मिळाले नाही. न असती म्हणजे नास्ती म्हणजे न असती, नाही, त्याला पाणी मिळालं नाही. सह वने एकम घटम डॅश. तो, सह म्हणजेच काय? तो, वने, वने म्हणजे वनात, जंगलात, एकम म्हणजे एक, घटम, घटम म्हणजे मडकं. तो वनात एक मडकं बघतो. त्या बघतोसाठी कुठला शब्द आहे संस्कृतमध्ये? पश्यती. ओके, तो जंगलात एक मडकं बघतो, एक घडा बघतो. किंतु घटे जलम अल्पम. किंतु म्हणजे परंतु, घटामध्ये म्हणजे त्या घड्यामध्ये, जलम, जलम म्हणजे पाणी, अल्पम, अल्पम म्हणजे अतिशय कमी असतं. सह डॅश भवती. मग हे बघून तो काय होणार? बट ऑब्व्हियसली तो उदास होणार. उदासला शब्द काय आहे आपल्याकडे? खिन्न. सह, सह म्हणजे तो, खिन्न भवती, तो दुःखी होतो, खिन्न होतो. सह घटस्य समीपे पाषाण खंडान पश्यती. सह म्हणजे तो, घडा म्हणजे जो घडा असतो पाण्याचा, पाण्याच्या मडक्याजवळ, घटस्य, सिय म्हणजे च्या, घड्याच्या जवळ, समीपे म्हणजे जवळ, समीप, पाषाण, पाषाण म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, दगड. आपण बोलतो ना देवाची मूर्ती पाषाणाची आहे, ऐकलं असेल तुम्ही मराठीमध्ये. पाषाण म्हणजे दगड. आणि खंड, खंड म्हणजे दगडाचे तुकडे. तो त्या घड्याच्या जवळ दगडाचे तुकडे पाहतो. ओके, म्हणजे छोटे छोटे दगड पाहतो. सह एकैकम पाषाण खंडम घटे डॅश. आणि तो एक एक, एकैक म्हणजे एक एक असे जे पाषाणाचे दगडाचे तुकडे असतात ते घटे, घटे म्हणजे घटाच्या आत, त्या मडक्यात टाकतो. टाकण्याला शब्द काय आहे संस्कृतमध्ये? क्षिपती. ओके, टाकतो. तेन जलम उपरी. आणि त्यामुळे, तेन म्हणजे त्यामुळे, जल म्हणजे पाणी, उपरी म्हणजे वर येतं. आता येतं, येतं याला शब्दाला काय शब्द आहे संस्कृतमध्ये? आगच्छती. गच्छती म्हणजे जाणे आणि आगच्छती म्हणजे येणे.
ओके, सो त्यामुळे पाणी वर येतं. काकः जलम डॅश, कावळा पाणी पितो. पितोला काय लिहिणार सांगा शब्द? व्हेरी गुड, पिबती. काय शब्द आहे तुमच्याकडे? पिबती. पुढे सांगितलं संतुष्ट च डॅश. संतुष्ट म्हणजे सॅटिस्फाईड होतं, समाधान होतं त्याला एकदम. ओके, आणि काय होतो? होतो या शब्दाला शब्द आहे संस्कृतमध्ये भवती. संतुष्ट च भवती, आणि तो संतुष्ट होऊन जातो. ओके, सो आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल, प्रत्येक शब्दाचे अर्थ समजले असतील. ओके, तुमच्या परीक्षेमध्ये खूप वेळा जेव्हा स्टार्टिंगचा पहिला पेपर असतो तुम्हाला अशी स्टोरी येते आणि तुम्हाला मंजुषा म्हणजे तुम्हाला ब्रॅकेट दिलेलं असतं. सो तुम्ही व्यवस्थित या गोष्टीचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये पूर्णपैकी मार्क मिळतील. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे इथे, पठत बोधत. ओके, आय नो आजचं लेक्चर जरा लेंदी होतं पण ह्या सगळ्या गोष्टी एकाच लेक्चरमध्ये कव्हर होणं इम्पॉर्टंट आहे, कारण पुढचा जो धडा आहे आपल्याला के कुर्वंती तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामुळे याच व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. सो पठत बोधत म्हणजे तुम्हाला या गोष्टी समजायचे, त्याच्यावर काय तुमचं असं जास्त हे नाही आहे, एकदम सोप्या आहेत. अत्र म्हणजे येथे. आता तुम्हाला काही बोलायचं असेल इकडे, येथे, तर तुम्ही अत्र बोलणार संस्कृतमध्ये. जर तुम्हाला तिकडे काहीतरी दाखवायचं असेल तर तुम्ही तत्र बोलणार. आणि कुठे असं जर विचारायचं असेल तर तुम्ही म्हणाल कुत्र. ओके, कुत्र म्हणजे मराठीमधला कुत्रा असा शब्द घ्यायचा नाही आहे. ओके, कुत्र याचा अर्थ होतो संस्कृतमध्ये कुठे. ओके, सो इथे तुम्हाला एक फोटो दिलेला आहे आणि तुम्हाला हे ह्या गोष्टी नीट समजावून सांगितलेल्या आहेत. आपण पटापट त्या वाचून घेऊया. शुनक. शुनक म्हणजेच काय होतं संस्कृतमध्ये? कुत्र्याला शुनक म्हणतात, डॉग. ओके, सो आता कुत्रा त्या मुलीच्या जवळ आहे म्हणून ती काय म्हणते? शुनक अत्र. शुनक म्हणजे कुत्रा इथे आहे. बालिका अत्र, मुलगी पण काय इथे आहे, आपल्या समोर आहे, जवळ आहे. त्याच्यानंतर दुसरा खालचा शब्द कंदुकः. कंदुकः या शब्दाचा अर्थ होतो चेंडू, बॉल. कंदुकः कुत्र म्हणजे चेंडू कुठे आहे? तर उत्तर काय देताना आपण देतोय? कंदुकः अत्र म्हणजे चेंडू इथे आहे. नेक्स्ट आहे, आता हे पर्वत खूप लांब आहेत आपल्यापासून, मग आपण काय बोलणार? ते पर्वत. मग पर्वतः तत्र म्हणजे पर्वत तिथे आहेत, म्हणजे ते पर्वत. वृक्ष पण हिच्यापासून लांब आहे म्हणून ते दाखवताना आपण ते बोलणार, वृक्षः तत्र. नदी कुत्र, नदी कुठे आहे? नदी तत्र, नदी पण लांब आहे म्हणून नदी तिथे, ती नदी असं आपण म्हणतो. ओके, तिथे. नंतर आहे शब्द वायू. वायू म्हणजेच काय? हवा. हवा कुठे आहे? वायुः कुत्र, वायुः सर्वत्र, वायू सर्वीकडे आहे. प्रकाशः कुत्र, प्रकाश म्हणजे लाईट, उजेड. उजेड कुठे आहे? तर सर्वत्र आहे म्हणून प्रकाशः सर्वत्र. आता पुढचा प्रश्न आहे, यानम कुत्र. यानम म्हणजे मी सांगितलं तुम्हाला गाडी, व्हेहिकल. ओके, यानम कुत्र, गाडी कुठे आहे? तर इथे तुम्हाला फोटोमध्ये कुठेही गाडी दिसत नाहीये, मग तुम्ही उत्तर काय देणार? यानम अत्र नास्ती म्हणजे व्हेहिकल, गाडी इथे नाही आहे. अत्र म्हणजे इथे, नास्ती म्हणजे नाही आहे. यानम तत्र नास्ती, गाडी तिथे सुद्धा नाही आहे, म्हणजे ना इथे आहे ना तिथे आहे. ओके, यानम तत्र नास्ती. नंतर विचारले यानम अन्यत्र. यानम अन्यत्र म्हणजे की कुठेतरी दुसरीकडे असेल, गाड्या कुठेतरी अन्यत्र, अन्य ठिकाणी असतील. ओके, तर हे असे वाक्य आहेत. अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही काही बोलू शकता जे तुमच्या जवळ आहे ते. ओके, तर इथे नवीन शब्द आहे, तर बालिका म्हणजे मुलगी, कंदुकः म्हणजेच काय? चेंडू, शुनकः म्हणजे कुत्रा. तर बालिका, कंदुकः, शुनकः च एकत्र म्हणजे ही तिघ जण काय आहेत? एकत्र आहेत. त्याच्यानंतर गृहम वृक्षः च एकत्र, घर आणि वृक्ष एकत्र आहेत. आता तुम्हाला एक मजा म्हणून एक गोष्ट सांगते की जसं की आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आपल्याला हे जर सपोज तुम्हाला इंग्लिशमध्ये बनायचं असेल तर तुम्ही काय बोलणार? ट्री अँड हाऊस. मराठीमध्ये काय बोलायचं असेल तर घर आणि झाड. आपण आणि शब्द या दोन शब्दांच्या मध्ये टाकतो जोडण्यासाठी, पण संस्कृतमध्ये तसं नसतं. संस्कृतमध्ये तुम्हाला दोन्ही शब्द एकत्र बोलायचे असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला च हा शब्द टाकायचा असतो, याचा अर्थ असतो आणि, अँड. मग तुम्ही असं नाही बोलणार संस्कृतमध्ये गृहम च वृक्षः असं नाही बोलत. तुम्ही कसं म्हणता? गृहम वृक्षः च, म्हणजे दोन्ही शब्द बोलल्याच्या नंतर आपण च टाकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर राम आणि सीता आहे, मराठीमध्ये मी कसं म्हणणार? राम आणि सीता. पण संस्कृतमध्ये मला बोलायचं असेल तर मी कसं म्हणणार? रामः सीता च. ओके, कळलंय तुम्हाला? आणि कसं वापरतो आपण संस्कृतमध्ये?
सो इथे काय सांगितलं की गृह आणि वृक्ष हे एकत्र आहेत. तर तुम्हाला वदत वदत म्हणजे हे शब्द तुम्हाला परत बोलायचे आहेत. अत्र इथे, तत्र तिथे, कुत्र कोठे, अन्यत्र कुठेतरी, सर्वत्र सगळीकडे आणि एकत्र म्हणजे एकत्र. ओके, सो तुम्हाला कळलेलं आहे आजचं पूर्ण. आपण बघितलं किम, जो कह का किम मधला शेवटचा पाठ होता. नपुसकलिंग किम बघितलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्रीडा बघितल्या आपण, जसं की टाळ्या वाजवणं, हात वरती करणं, ओम म्हणणं. त्याच्यानंतर भाषा अभ्यास केला, प्रश्न बनवले संस्कृतमध्ये आणि कावळ्याची स्टोरी, तहानलेल्या कावळ्याची स्टोरी ऐकली आणि चित्र वर्णन जे होतं तत्र अत्र कुत्र सर्वत्र ते पाहिलं. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टींचा खूप व्यवस्थितपणे अभ्यास करा, कारण ह्या गोष्टीनंतर बेसिकपासून किंवा सुरुवातीपासून कोणी शिकवणार नाही जेव्हा तुमचं म्हणजे धडे चालू होतील तेव्हा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. व्याकरणामध्ये ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला खूप व्यवस्थित पद्धतीने जर गोष्टी समजल्या असतील, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. जास्तीत जास्त जे संस्कृत विद्यार्थी आहेत तुमच्या ओळखीमध्ये जे आहेत त्यांना ह्या व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत होईल. ओके, गोष्टी शिकतील आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता. व्हिडिओ शेअर करून, तुम्हाला स्टेटसला ठेवून, तुमच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून, तो त्या गोष्टी तुम्ही करा. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.